स्वामी, हे हिमालयात येणारं सफरचंद आहे. ही फळं त्याच भागात पिकतात. दे प्रत्येकाला एक एक. हो स्वामी. बाळप्पा भाऊ, मलाही द्या. स्वामी, ही सफरचंद कुणी पाठवली, कुणाला पाठवली काहीच ठाऊक नाही, पण ही आपल्या नशिबी आली. नियत साफ ठेवा आणि स्वीकारायची तयारी ठेवा. कुणाचं तरी नशीब कुणाच्या तरी वाट्याला येतच. मग कुणाच्या तरी इच्छा, आकांक्षा, स्वप्नही वाट्याला येतात. श्री स्वामी समर्थ. 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 कौशिकी, आपल्या यमुला बघितलं ना की कितीदा तरी मला आपल्या यशोदाताईची आठवण येते. तिलाही असंच स्वामींचं वेड होतं. ती अशीच स्वामींची भक्ती करायची, भक्तीमध्ये रमलेली असायची, निस्वार्थ. हो ना, मला पण तसंच वाटलं. आई बाबा गेले तेव्हा खूप लहान होतो ग मी, पण ताईने माझा आईसारखा सांभाळ केला. मला पोटभर अन्न खायला दिलं. तिने स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवलं आणि माझी स्वप्न पूर्ण केली. ताई नसती तर मी आज इथपर्यंत पोहोचलोच नसतो. हो ना, ताईंचे तुमच्यावर खूप उपकार आहेत. खरं सांगायचं तर ताईमुळेच आज आपलं घर उभं आहे. ती नसती तर आज आपल्या आयुष्याचं काय झालं असतं काय माहिती. पत्र. मी बघतो. कुणाचं पत्र आहे? दादाचं पत्र आलंय अक्कलकोटवरून. काय लिहिलंय? यशोदाताईचं श्राद्ध आहे. ती गेल्यापासून मी तिथे गेलो नाही. श्राद्धाला यावं अशी दादाची इच्छा आहे. काय हो, कसला विचार करताय? आपल्याला जायला हवं. कौशिकी, गेली 9 वर्ष मी गावात पाय ठेवला नाही, कारण मनातलं दुःख मी आवरू शकत नाही. ताई ज्या दिवशी आपल्याला सोडून गेली तो माझ्या आयुष्यातला मोठा धक्का होता. मी अजूनही ते विसरू शकत नाहीये ग. 9 वर्ष झाली, पण त्या वाड्यात मी परत गेलो नाही. त्या वाड्यात परत गेलो तर प्रत्येक पावलागणिक मला तिची आठवण येत राहील आणि त्या वेदना मी सहन करू शकत नाही ग. म्हणून मी गावी जाणं टाळतोय. अहो, मला माहितीये ताई तुमच्यासाठी किती महत्वाच्या होत्या, पण हे लक्षात ठेवा ना की त्यांनी तुमच्यासाठी खूप केलं. तुमचं सुख बघून त्या समाधानी झाल्या. त्यांचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, पण कर्तव्य तर पार पाडू शकतो ना. मला तर आजही आठवतोय तो दिवस जेव्हा तुम्हाला नोकरी लागली होती.
ताई, अगं ताई कुठे आहेस तू? ताई, हे काय? तोरण, रांगोळी? ही सगळी तयारी यशोदाताईंनीच केली आहे. वाटलंच मला, पण ताई कुठे आहे? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ताई अगं हे काय करतेस तू? उठ आधी, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. माहिती आहे मला. अरे सोमेश, मला तुझ्या बुद्धीवर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास होता आणि स्वामींच्या कृपेवर अढळ खात्री. तुला नोकरी मिळणार हे मला माहीतच होतं, म्हणूनच तर आधी स्वागताची तयारी केली. पण ताई, पादुका डोक्यावर ठेवून असं गुडघ्यावर चालत का? श्री स्वामी समर्थ. अरे सोमेश, याला परिक्रमा म्हणतात. गावच्या मंदिरापासून इथपर्यंत स्वामींनी आपल्यावर केवढी कृपा केली, त्याचा मोबदला म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करायला नको? तू उठ आधी. ताई, मी तुझे हे उपकार आयुष्यभर फेडू शकणार नाही. सोमेश, ताई उपकार करत नाही, माया करते. अरे तुझं आयुष्य मार्गी लावणं हेच माझं ध्येय, आणि आता ते ध्येय पूर्ण होईल. पुढचं काम तुझं आहे, दत्ताजीचं आयुष्य मार्गी लावणं. ते झालं की मग मी गुरुस्थानाच्या परिक्रमेला जायला मोकळी. मग मी माझं उरलेलं आयुष्य स्वामींच्या सेवेत अर्पण करणार. श्री स्वामी समर्थ. ताई, तुझ्याशिवाय मी काहीच नाही. ताई, 9 वर्ष झाली आमचं आयुष्य तू मार्गी लावून गेलीस, पण असं सोडून जायला नको होतंस ग तू. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते, तुझी कमी जाणवते ग. अहो, ताई आपल्याला सोडून गेल्यात खरं, पण त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत आहे. म्हणूनच तर आयुष्य निभावून चाललंय. आता सांगा, आपण अक्कलकोटला आपल्या गावी जायचं की नाही? बाबा, आपण आत्याच्या गावाला जायचं. पण मी रागवलीये तुमच्यावर. का? काय झालं? खरं तर आपलं गाव आहे हे मला कधी तुम्ही सांगितलंच नाही. मला आधीपासून माहिती असायला नको होतं का? आई, बाबा, मला अक्कलकोटला जायचंय. मला माझं गाव बघायचंय आणि तिथे स्वामी आजोबा पण आहेत ना. मग आपण स्वामी आजोबांच्या दर्शनालाही जायचं. अहो, यमू बरोबर बोलते. ताईचं श्राद्ध आहे, तिचे ऋण फेडायची वेळ आलीये. बाबा, स्वामी आजोबांनी सांगितलं तर नक्की याल ना? बाळा, स्वामी अहो, मी स्वामी आजोबा, आम्ही जर अक्कलकोटला यावं अशी जर तुमची इच्छा असेल
तर या पत्राला तुमचा आशीर्वाद मानते. हे पत्र जर पादुकांवर स्थिर राहिलं तर मी समजेल की तुम्ही आम्हाला बोलवलं आहे. आणि जर वाऱ्याने उडून गेलं तर समजेल की तुमचा नकार आहे. स्वामी आजोबा, निर्णय तुमचा आहे. तुम्ही जो कौल द्याल तो आम्ही ऐकू. पत्र उडून गेलं तर? स्वामी आजोबा, हा तुमचा नकार समजावा का? स्वामी आजोबा, सांगा ना. स्वामी आजोबांनी संकेत दिला आपल्याला. पाहिलत ना, स्वामींचा होकार आहे हा. अहो, त्यांचीच इच्छा आहे आपण अक्कलकोटला यावं. आपण अक्कलकोटला जायचं. स्वामी आजोबांनीच बोलवलंय आपल्याला. खरंय, स्वामींच्या इच्छेपुढे आपली इच्छा कधीच मोठी नसते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आम्ही एका भक्ताला भेटायला गेलो होतो. तो नेहमीप्रमाणेच हसतमुख दिसत होता, पण त्याला अचानक एका व्याधीने ग्रासलंय. वैद्यभुवानी सांगितलं गेल्या 5 वर्षापासून त्याला ही व्याधी होती. आज अचानक त्याला हे सगळं कळलं. स्वामी, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये इतकी वर्ष व्याधी दडून होती, पण तरीही त्यांना काहीही कळलं नाही, काहीही जाणवलंही नाही. स्वामी, खरंच किती भीषण आहे. हे घे, हा पंखा दे त्याला. व्याधी झालीये त्या जागेवर वारं घाल आणि आमचं नाव घे. बरं होईल म्हणावा. हो स्वामी. स्वामी, पण एक गोष्ट कळत नाहीये, इतकी वर्ष ती व्याधी त्यांच्या शरीरात होती, पण त्यांना ते कळलं कसं नाही?
प्रत्येकाच्या आयुष्यात काही व्याधी, काही दुःख, काही संकट, काही प्रश्न नजरेआड दडलेले असतात, पण त्यांची बाहेर येण्याची वेळ येतेच. आमच्या सोमेशच्या बाबतीतही हेच होणार आहे. एक नजरेआड असलेलं सत्य त्याच्या समोर येणार आहे. त्यासाठी त्याला अक्कलकोटात यावंच लागणार आहे. शिवार शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो. आमची संपत्ती आम्हाला द्या. द्या म्हणतोय ना. बाळप्पा भाऊ, स्वामी कोणत्या संपत्तीबद्दल बोलतायत? द्या म्हणतोय ना. भक्त जी देणगी अर्पण करतात ती सोडून अजून कुठली संपत्ती असेल या बुवाची? हीच खरी संधी आहे. आमची संपत्ती आम्हाला द्या. बाळा, इथे खोदायला लागे. जशी आज्ञा स्वामी. जमिनीतून आवाज येतोय आणि कोणी दिसत नाहीये. कोणत्या जिवंत माणसाला आतमध्ये काढलंय की काय? बापरे. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 आमची संपत्ती. समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही कसली संपत्ती? खूप वाट पाहिलीस ना. आता प्रतीक्षा संपली. तुझ्यावर कृपा करून तुला कायम स्वीकारण्याची वेळ आली आहे. आई, बाबा, आपण अक्कलकोटला आलो. आपण स्वामी आजोबांच्या गावी आलो. काय हो, काय झालं? कौशिकी, अगदी असंच ताई सुद्धा अक्कलकोटमध्ये आली की जमिनीवर माथा टेकवायची. तिच्या त्या निष्ठेची झलक यमूत दिसते. यमूकडे बघा ना, चाफ्याचं एकही फूल खाली न सांडता
सोलापूरहून इतकी फुलं हातात घेऊन आली. आई मी ही फुलं स्वामी आजोबांच्या पायावर वाहणार आहे. बाकी दुसरं कोणाचेही नाही. स्वामी, तुमच्या चरणावर वाहण्यासाठी मी चाफ्याची फुलं आणलीत. थांब. आज हा मान दुसऱ्या कुणाचा तरी आहे आणि तिलाच तो मिळणार. शिव शंकर शंभा.